सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी दिनेश झेंडे, आपलं गाव दीव, पुरंदर तालुक्यात सासवडच्या जवळ आपलं गाव आहे दीव. ओके. आता सर हे जे प्लॉटमध्ये पाहतोय आपण, कशाची व्हरायटी काय आहे? ही गोल्डनची व्हरायटी वाटाणा. वाटाणा आहे. आता जर पाहायला गेलं सर, हे जे तुमचा वाटाणा जो पाहतोय आपण खालीपासून वरपर्यंत सगळ्या शेंगाच पाहतोय आपण. म्हणजे एक एक ह्याला जर म्हणजे असे कांडू ज्याला म्हणतो ना आपण शेंगा आहेत, तशा कांडू शेंगा आहेत वरपर्यंत. बरोबर. म्हणजे इथंच नाहीये सर, पाठीमागं जर बघितलं सरांपाशी तर सगळे शेंगाच लागले ते. हा टोटल शेंगाच लागले ते. म्हणजे एवढा पाऊस होऊन गेला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि पाऊस थांबला आणि त्याच्यानंतर तुम्ही साधारण कधीची लागवड आहे? साधारणतः 2.5 महिन्यापूर्वीची. 2.5 महिन्यापूर्वीची लागवड आहे. ओके. आता 2.5 महिन्यापूर्वीपासूनची बघा. अरे बापरे सर जवळ या. आता जर बघितलं सर काय शेंगा आहेत बघा. तर किती शेंगा असतील सगळ्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 50 शेंग बरोबर. 50 शेंग एकाच जागेवरती. एकाच जागेवर 50 शेंगा आहे? एकाच जागेवरती. सर मला सांगा 50 शेंगा आणि याच्या खाली बघितलं सर, आता इथं बघा. अरे खाली बापरे शेंगा. हे सगळी शेंगा झुमकच आहेत सगळं बघा, खालीपासून वरपर्यंत. पडलेलं असतं सर. हे बघा आतमध्ये, हे बघा. अरे हा बापरे. सहज होते बघा. हे सगळी शेंगच आहे सगळी शेंग. आजपासून खालीपर्यंत. हो. या वाटाण्यामध्ये साधारण किती बी टाकलं, किती क्षेत्र आहे सगळं? साधारणतः 3.5 किलो बी. 3.5 किलो बी. ओके. आता हे 3.5 किलोची जी बी ह्याच्यामध्ये टाकलं, किती क्षेत्र असेल हे सगळं? साधारणतः 4 गुंठे भरेल. 4 गुंठ. मी असं ऐकलं की तुम्ही गेल्या 2-4 वर्षापासून काहीतरी वेगळे पण वापरता याच्यामध्ये. SCT मध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो. मला वाटतं किती वर्षापासून वापरताय? हे रनिंग माझं 5 वर्ष आहे. 5 वर्षापासून SCT वापरताय? हो. कंटिन्यू तुम्ही असं सांगताय की सर मार्केटमध्ये आजचा तोडा जो आहे तो जवळजवळ किती होईल आजचा तोडा? आज 300 किलो प्लस व्हायला पाहिजे. फक्त 3-4 गुंठ्यामध्ये? हो. 3च गुंठे प्लॉट आहे सर. 3च गुंठ्यामध्ये तुम्ही म्हणताय 400 किलो प्लस किंवा 300 प्लस? 300 किलो प्लस होणार. 300 किलोचा माल निघतो एवढ्या ह्याच्यामध्ये. काय रहस्य, काय टाकलं मी याच्यासाठी? पण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, कृषी अमृत, मिरॅकल शक्ती, हे RNPH वगैरे सगळा कॉम्बो टाकतो पूर्ण. म्हणजे समजा कृषी अमृत जवळजवळ किती बॅग गेली असेल याला? साधारण 1 ते 1.5 बॅग. 1 ते 1.5 बॅग. सम्राट शक्ती मिरॅकल अर्धी बॅग. अर्धी बॅग मिक्स करून टाकली. हिमस गोल्ड अर्धी. हुमस गोल्ड बी अर्धी. ओके. आता मला एक सांगा ना, याच्यामध्ये जे तुम्ही टाकलं त्याच्यामध्ये अशी किती डोस झाली? एक डोस झाला. एक डोस मध्ये जर तुम्ही पाहिलं शेतकरी मित्रांनो, एवढी जबरदस्त अशी वाटायला लागलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला वाटाण्याची क्वालिटी दाखवतो बघा, जवळून दाखवतो तुम्हाला. मग आता ही जी तुम्हाला आहे बघा, जवळून दाखवा. आता शेतकरी बांधवांनो, हे वाटाणा आहे सरांचा. तुम्ही जर याची आतमध्ये जर क्वालिटी पाहिली, आपण थोडंसं शेतकऱ्यांना क्वालिटी दाखवूया. तुम्ही याची जर क्वालिटी बघितली, अरे बापरे, मनी कसा असतो मनी सर? हो. हा मनी कसा असतो बघा. दाणे मोजा हा? किती बघा मी तुम्हाला दाणे पण मोजून दाखवतो शेतकरी बांधवांनो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही 10 याच्यामध्ये सर फुल भरलं याच्यामध्ये. हो फुल. एकही असं नाही की त्याच्यामध्ये फुसका बार आहे आतमध्ये. आणि तुम्ही याची दाण्याची जर क्वालिटी जर पाहिली, अरे बापरे, दाण्याची क्वालिटी पहा. हे पहा दाण्याची क्वालिटी मित्रांनो, काय चव आहे. सर मला सांगा, आता जो वाटाणा आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये जो वाटाणा येतोय, काय सध्या परिस्थिती आहे वाटाण्याची? सध्याचं होलसेल मार्केट 30 ते 35 रुपये जास्त नाही. बर. काल आपण 50 रुपये किलो वाटाणा दिला. हा वाटाणा मी तर ऐकलं एक शेतकऱ्यांनीच तुमच्याकडून 50, म्हणजे पुण्याचा एक होता आणि त्यांनी तुमच्याकडे डायरेक्ट 50 किलो घेतला. दरवर्षी शेतकरी इथे येऊन आणि स्पेशल वाटाणा नेण्यासाठी येतो इथपर्यंत. बर 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 बर. येऊन घेऊन जाणार. थोडा असेल तर त्याला आधी सांगायचं. हा. रविवारच्या दिवशी येणार, ते दिवशी येऊन घेऊन जातो. 50 किलो घेऊन जाणार. 50-60 किलो घेऊन काय जातो. त्याचं वैशिष्ट्य आहे? तुम काय म्हणजे त्यांनी ज्यावेळेस दाणा खाल्ला त्यावेळेस काय त्याची चव काय म्हणते? अशी चव त्याला भेटलीच नाही कधी. हा. तो शेतकरी गेल्या वर्षी आला होता माझ्याकडं. हा. मी रोडला विकायला बसलो होतो. त्यांनी फक्त 2 किलो वाटाणा नेला. बर. विकताना म्हणलं असा फरक काय, तर शेजारी माझ्या मार्केट जमावला होता, ते 50 रुपये किलो विकायचे, 70 रुपये किलो विकत होते. बापरे. ते म्हटलं तुम्ही एवढं महाग का विकताय? हा. म्हटलं मला माल विकायचं, मी तुम्हाला काही सांगेल, बरोबर. तुम्ही ती शेंग खा आणि ही शेंग खा. खाल्ल्यानंतर हे पीक जे तुम्हाला सांगेल हा हा. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. अगदी बरोबर. त्यांनी ती शेंग खाल्ली, 2 किलो नेला आणि दुसऱ्या दिवशी परत मला कॉल केला त्यांनी, माझ्याकडून नंबर घेतला होता त्यांनी. दुसऱ्या दिवशी ते 30 किलो घेऊन गेले. बर. त्यांना म्हटलं आता तुम्हाला मी इथं रोडवर किंवा रस्त्यावर नाही जाणार, तुम्हाला माझ्या शेतात यावं लागेल. हा 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 हा. मग ते शेतात आले,
आल्यानंतर सगळं फिरून ते वाटाणावर बघितला आणि तिसऱ्या तोड्याला जेवढा सापडेल तेवढा वाटाणा ते मला पाहिजे असं त्यांनी मला कॉल केला. बर मी त्यांना विचारलं तुम्ही हा वाटाणा विकायला न्यायचा आहे का? बर बर बर. हा ते म्हटले विकायला नाही न्यायचे हा. कारण ते म्हणजे मोठा माणूस आहे, त्याला त्याची आवश्यकता नाही. म्हणलं माझ्या मित्रांना वगैरे सगळ्यांना देणार तो वाटाणा मी. त्याने जवळपास 65 किलो वाटाणा मी 3 वाजेपर्यंत जेवढं आमच्या तोडणी झाली होती हा हा हा. सगळा माल घेऊन गेला तो. विचार करा. या वर्षी मला 3 ते 4 वेळा कॉल झाले तुमचं वाटाणा कधी आहे, पण त्यांना सुट्टी असायची रविवारी आणि आमचं थोडं मध्ये आज आल्यामुळे त्यांना लिहायचा नाही आलं. बर बर. पण आज मागणी त्यांची. काल सकाळी त्यांना कॉल केला मी की आज वाटाणा तोडा आहे. हा ती व्यक्ती काल 3 वाजता इथं आली होती. हा. तिथून ती काल 50 किलो घेऊन गेले. बापरे. आणि परतचा तोडा कधी मला आज दिवशी कॉल करून ते मला सांगून गेले की आज दिवशी मला कॉल करा. मला वाटाणा पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सर, एवढी जी मागणी येते शेतकरी स्वतःहून आता बांधावा यायला लागलाय. म्हणजे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला हा माल मार्केटमध्ये नेऊन विकण्याची आता गरज नाहीये. नाही करत. स्वतः ज्यांनी खाल्लंय, ज्यांनी चव पाहिली तो तुमच्या बांधावर येऊ राहिला भरपूर लोक येतात आणि स्वतःहून ते खाऊ राहिले, नेऊ राहिले. आज जर तुम्ही बघितली सगळ्या प्लॉटची जर परिस्थिती पाहिली, वाटतंय हा मालाने प्लॉट वाकलाय. हो हा? जाळ्या पडल्या खाली. हे सगळ्या जाळ्या पडलेत खाली. जाळ्या पडल्या. आज जर तुम्ही पाहिलं सगळं तुमच्या पुढे जर पाहिलं बघा, पण केला कुठेही केलं तर जवळजवळ बघा आता इथं तुम्हाला मी दाखवतो, जवळजवळ बघा शेंगा इथेच किती येते, जवळजवळ एका इथं शेंड्याला एवढ्या शेंगा. एवढ्या शेंगा येत्या. म्हणजे कमीत कमी 15 ते 20 शेंगा एका ह्याला येत्या फांदीला. म्हणजे साधारण 3 किलो बी मध्ये सर जवळजवळ तुमचा 300 किलो. अरे बापरे. बघा पाठीमागं तर बघा, पाठीमागं किती माल लागलाय. म्हणजे जवळजवळ इथंच मला वाटतंय सर नाही म्हणलं तर 50 ते 60 शेंग निघणार आहे. म्हणजे 1 किलो 1-1.5 किलो सहजच इथं एक बाई तोडायला बसली ना तर जागेवर टोपलं बरं. एकाच ह्याच्यामध्ये. एका जायचं उठायचंच नाही. मग मला तर तुम्ही स्वतःला मग सांगत होता की जवळजवळ किती बाया झाल्या सर तोडायला एवढ्या म्हणजे काल 4 बाया होत्या, आज 3 बाया 7 बाया 7 बाया 3 गुंठाचा प्लॉट तोडतायत. 2 दिवस. 2 दिवस झाले. 2 दिवस. मग एका टायमिंगला एवढा किलो माल निघतोय तर आपण जरा कॅल्क्युलेशन करतो. म्हणजे शेतकऱ्यांना पण कळायला पाहिजे की बाबा काय पैसे होतात. जवळ आपण 50 रुपयांनी जरी धरलं सर आणि किती दिवसांनी तोडा होतो? 8 दिवसांचा. 8 दिवसांनी तोडा होतो. बरोबर. म्हणजे आठवड्यात एकदा तोडा होतो. बरोबर. असं धरूया. बरोबर. मला सांगा म्हणजे महिन्यात 4 तोडे होतात. 300 किलोनी जरी पकडलं आता बघा, 300 किलोनी जरी पकडलं सर, बापरे वजन आहे हो. वजनदार आहे. हा? दाणे बरदार आहेत ना. दाणे भरदार आणि आहेत. प्रत्येक शेंगामध्ये कमीत कमी 10 ते 10-9 एवढेच दाणे राहतात. 10 दाणे plus राहतात. हा. मित्रांनो आपण जर कॅल्क्युलेशन कडे गेलो तर कॅल्क्युलेशन मध्ये 300 किलो जरी आपण पकडला सरासरी आपण याच्यामध्ये सर जवळजवळ 50 रुपयांनी म्हणलं तर किती रुपये तोडा झाला सर? 15,000 रुपये तोडा झाला 300 किलोचा. बरोबर. म्हणजे 15,000 जरी तोडा म्हटलं आठवड्याचा तरी महिन्याचा किती झाला सर? 60,000 रुपये. 15 30 15 चोक 60,000 रुपये. म्हणजे विचार करा जवळजवळ तुम्हाला 3 गुंठ्यामध्ये 60,000 रुपये मिळू शकतात. एवढी ताकद आहे वैदिक मध्ये. 3 गुंठ्यामध्ये 3 गुंठ्यामध्ये सर असे 3 प्लॉट हा. त्यांचे. बर. घराच्या जर एक प्लॉट आहे तर ते जनरल त्याचे किती तोडे झाले? 8 तोडे झाले. त्याचे 8 तोडे झाले. हो. सरासरी किती तोडे होतात? जनरल 3 जास्तीत जास्त 4च्या चार शक्यतो तोडे. नाही होत. होतच नाही. नाही. म्हणजे तसं जर पाहिलं गेलं आता ह्याच्यामध्ये वाटाण्यामध्ये 4 तोडे म्हणजे हायस्ट समजला जातो तुमच्या भागामध्ये. बरोबर. आणि आज 8 तोडे होतात. 8 म्हणजे तोडे. वैदिक डबल. मध्ये एवढे तोडे डबल. होतात सर. जनरली आपण आज विचार केला तर हा आपला चालू तोडा 3रा आहे. 3ऱ्या तोड्याला जर एवढा माल असेल हा तर पुढच्या 3-4 तोड्याला काहीच अडचण येत नाही. अगदी बरोबर. सॉइल चार्जर किती गेला असेल याला? 2-2.5 लिटर. 2-2.5 लिटर. म्हणजे जी पाठाची पाणी जातं त्या पाठाच्या पाण्यानेच देता तुम्ही. हो. ओके. आता मला एक सांगा की आसपास जे शेतकरी आहेत समजा जे केमिकलवर करतात त्याच्यामध्ये त्यांची काय परिस्थिती आहे? म्हणजे काय किलो त्यांचा माल जातोय आणि काय सध्या परिस्थिती आहे त्यांच्यामध्ये? आता जनरली 30-35च्या पुढे रेंजच नाही. त्याच्यावर नाही. नाहीये त्याच्यामध्ये. नाही. विक्री पण हात विक्री बर बर बर. रस्त्याच्याकडे लोक बसून आहे ना हा जे विकतात त्याचा रेट 30 ते 35 आणि यांचा जर इथे येऊन माल घेऊन जातो तो 50 रुपयांचा जातो. 50 रुपयांनी घेऊन हो. जातो. असे जे काही सर तुम्ही आता एवढं फिरताय सगळ्या शेतकऱ्यांमध्ये, सध्याचे प्लॉट जर बघितला आपण याच्यामध्ये तुमचा अनुभव काय वाटतोय सगळ्यांना? नाही सर SCT वैदिक टेक्नॉलॉजीमुळं हा मुळातच हे टेक्नॉलॉजी 5 वर्षाला वापर करतायत. बरोबर. त्याच्यामुळं जमिनीची सुपीकता वाढलेली आहे. अगदी आणि बरोबर. त्याच्यामुळे जे एव्हरेज निघते हा हा ते हा. फक्त जमिनीच्या सुपीकतेमुळे निघते. बरोबर बरोबर बरोबर. 5 वर्ष वापरण्यामागं काय कारण बरोबर? शेतकरी तर एका वर्षात बंद करतात, तिथं म्हणतात हे महाग आहे. आता तुम्ही कंटिन्यू 5 वर्ष झालं वापरत आहे.
आपल्या सिटीत वैदिकचं सूत्रच आहे की हा. मिट्टी बलवान तो फसल पैलवान. क्या बात आहे. जर मातीमध्ये ताकद नसेल तर पिकामध्ये ताकद येणार कुठून? अनबळ. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे साधारण जर तुम्ही बघायला गेले तर ते जे सूत्र आहे सर ते तुम्ही 5 वर्ष झालं अंमलात आणले, बरोबर आहे का नाही? आता बघितलं गेलो, अरे बापरे, सर्व जवळून दाखवा शेतकरी मित्रांनो. हा जर तुम्ही माल पाहिला म्हणजे हा सोनं आहे सर, सोन हा बेंटेक्स नाहीये. तुम्ही मार्केटमध्ये नेऊ शकता. हा कुठल्याही मॉल मध्ये ठेवला ना सर, कुठल्याही शेतकऱ्याला दाखवला ना आणि याची चव पाहिली सर, तर आज शेतकरी तुम्हाला हाच माल 100 रुपये सुद्धा घेऊन राहिले. 100 रुपये पण काय घेणार आहे? लोकांपर्यंत माहिती नाही वैदिकचा माल आहे तो. ज्या दिवशी माहित होईल ना सर की हा वैदिकचा माल आहे, लोक 100 रुपये सुद्धा घ्यायला तयार. लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी याला जास्त काय करावं लागत नाही. गेल्या वर्षी मी 30 ट्रिक वापरली होती. हा 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 इथून जो काय माल शिल्लक राहील हा तो आपण मार्केटला घेऊन जातो. बरोबर. तर मार्केटला ॲव्हरेज त्यावेळेस 60 रुपयाचं मार्केट होतं हा हा आणि मी 70 रुपयाने विकायचो. तर मी आयडिया काय केली, पोतं खाली होतं तर ढीग लावायचा हा आणि हे करायचं म्हणजे किरकोळला देऊन टाकायचं. बर. हे जर व्यापाऱ्याने नेलं हा तर ते एका शेतकऱ्याकडे बाहेर जाणार आहे. बरोबर. हे जर आपल्या शेतकऱ्यांनी खाल्लं तर ते जास्त लोकांच्या पर्यंत जाणार आहे. क्या बात, क्या बात. मार्केटमध्ये गेलो तर लोक पोतं कधी होती वाट बघायची, डायरेक्ट आली म्हणजे वाटाणा किंग आला म्हणायची. मग तुमचं नाव वाटाणा किंग पडलं होतं. गेल्या वर्षी मार्केटला तीच परिस्थिती होती. बर. आणि आम्ही पोतं जरी ओतलं थोडंफार शिल्लक राहिलं हा ते उचलून बाजूला घ्यायचं त्यावर बसायचे. आम्ही म्हटलं मला विकू द्या जरी हा, हा. नाही आम्हाला शिल्लक राहणार नाही, मग ते त्याच्यावर बसून राहायची पोत्यावर की ते आमच्या वाटेला आलं पाहिजे. क्या बात आहे, क्या ही बात आहे. परिस्थिती गेल्या वर्षी मार्केटमध्ये रिअल झालेली आहे. म्हणजे आज जो शेतकरी आहे सर, तो शेतकरी त्याला क्वालिटीची गरज नाही, क्वालिटी ऑलरेडी येऊ राहिली. क्वालिटी येतील मला. क्वांटिटीची गरज नाही. एससीटी मध्ये क्वांटिटी मिळू राहिली विषय आणि रेटचा पण विषय नाही सर, रेट पण मिळू राहिला. महत्वाचं व्यापार आपल्याला ऑटोमॅटिक आकर्षित होतोय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे विचार जर करायला गेला सर, एवढं जबरदस्त आहे सर याची. आतमध्ये जर दाना पाहिजे एकदम जवळून दाखवा दावा ना शेतकरी मित्रांना. आज बघा मी आता परत एकदा फोडलाय, म्हणजे असं वाटतं शेतकरी एकच ठिकाणी काय सर याचा दाना बघा. अहो मोती कसा असतो, मोती तसा चमकतोय बघा ना. काय बात आहे, अरे बापरे. आणि सगळा दाना भरलाय सर, असं काहीच नाही की दाना नाही भरला, कुठंच नाही भरला. म्हणजे असे जे शेतकरी आहेत सर जे म्हणतात, हे पण दाखवा शेतकऱ्यांना. बघा तुम्ही जर पाहिला सर याच्यामध्ये वजन आहे, वजन हा? भरपूर आहे. एकदम जबरदस्त वजन आहे सर. आता मार्केटमध्ये जर गेला ना, वटाण्यामध्ये फुसकाच बार निघतो. म्हणजे मटाणा जर खाल्ला ना त्याच्यामध्ये असं कडवट लागतं कधी कडवट कधी, लागतं. कारण केमिकलचा अंश आहेत ना त्याच्यामध्ये. बरोबर. याच्यामध्ये प्युअर वैदिकचे अंश आहेत. प्युअर वजन. मला सांगा सर, जे शेतकरी म्हणतात की टेक्नॉलॉजी महाग आहे बाबा, अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्हाला काय वाटतं, खरी टेक्नॉलॉजी महाग आहे का त्यांनी अशी बनवलेली ती मानसिकता आहे महाग आहे म्हणून? टेक्नॉलॉजी महाग असा विषयच नाही. जी अडचण काय की वन टाइम खर्च करावा लागतो, त्यामुळे लोकांना वाटतं महाग आहे. बरोबर, पण ते लॉंग टर्म त्याचे इफेक्ट आहेत, अगदी बरोबर. त्याच्यामुळे ते स्वस्त होतं. केमिकलमध्ये केमिकलला टप्प्याटप्प्याने खर्च आहे. टप्प्याटप्प्याने आणि खर्च याला आहे. फक्त एकदम खर्च एकदम खर्च आहे. त्याला म्हणजे पेरणी म्हणजे एकदा बेसळ म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट. मला सांगा, जी गोष्ट केमिकल लोकांना असं वाटतं की स्वस्त आहे, पण त्याचे रिझल्ट कुठं स्वस्त आहेत? आज रिझल्ट तुम्ही जर बघायला गेले मार्केटमध्ये, आज केमिकल टाका रोगराई येऊ राहील. आज केमिकल टाकलं की तुमच्याकडे बघा एवढे कीटकनाशक एवढे बुरशीनाशक मारले. सर आता 5 दिवसापूर्वी वातावरण एवढं बिघडलं होतं, आभाळ आलतं हा आणि पूर्ण आता तुम्ही शेजारी वगैरे बघताल तर पूर्ण माव्याने सगळी पिकं कांदा वगैरे पूर्ण माव्याने भरलेली आहेत. हा तर ह्या प्लॉटवरती अजून एक काही फवारणीच नाहीये. पण काय बोलता, फवारणी नाहीये? मला सांगा सर, याच्यावरती मेजर रोग काय राहतात भाऊ याच्यामध्ये? म्हणजे याच्यामध्ये एक हळद्या म्हणून रोग येतो, पिवळं वाटाणा पिवळा पडण्याचा. बर बर बर. तो सगळ्यात जास्त डेंजर, अशी फोडी वगैरे येतात. बरोबर, त्याचाही काय इफेक्ट नाही याच्यामध्ये. काहीच नाही याच्यामध्ये. दुसऱ्या तिसऱ्या तोड्याला आहे ना, असं खालून जर ते पिवळं पडत गेलं हा 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 तर पूर्ण शेंगल सुद्धा अशा फोड्या येतात. बर. तो प्रकार ह्याच्यामध्ये येत नाही काय. परंतु वैदिक वापरण्यात असं कुठेच काही जाणवलं नाही. नाही. काय बघा आता कुठं पूर्ण plot बघू शकता तुम्ही. कुठंच काही नाही राव सर. शेणा बिंडा एकदम जबरदस्त चालू आहे जबरदस्त चालू आहे. त्याच्यामध्ये. आणि सर तुम्ही तर म्हणताय 4 तोड्यामध्येच प्लॉट संपतो. संपतो. तर ह्याच्यामध्ये आज 3रा तोडा चालू आहे. तिसरा थोडा झाला. प्लॉट अजून फ्रेश आहे आणि वरती वाढूच राहिला बघा शेंडा. माग हा? बघा हो पा. अरे बापरे, हो पा. बघा बघा शेंडापर्यंत माल आहे खाली. बाबा बाबा बाबा. बघा आता इकडे साईडला हे पा. अरे बापरे. या ना सर या. हे बघा हे साईडला बघितलं पहा. कुठलीही शेंगा ही उचलतो मी. हा. आता ही उचलू. हा. बघा माल बघा. बापरे, एवढा माल. कुठलीही बापरे. उचला. हे बघा हे बघा आता. तर मी तिसरी शेण खाल्ली असेल आता. एवढी जबरदस्त क्वालिटी आहे सर. आणि एवढा सगळा जो माल दिसतोय शेतकरी मित्रांनो, हे बघा बघा इकडे बघा. अरे फक्त बापरे. काय जाळी पडलेली आहे सर.
दुसरं तुम्हाला काहीच असं वरून माल दिसत नाही पण खाली पूर्ण जाळीच्या खाली माल नाही. आहे. पूर्ण माल आहे. हे बघा इकडे बा, बघा. बा, बा, बा. अरे बा किती माल आहे बघा. हा सगळा माल जर बघितला सर जवळजवळ एका ह्याला सर 1 किलोचं आसपास माल आहे. एका जाळीला 1 किलोच्या आसपास माल आहे. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का सर पाण्यात माल आहे. पाणी पाणी, देताय तुम्ही. या प्लॉटचं एक बॅड लक असं वैशिष्ट्य झालं हा. म्हणजे वैशिष्ट्य म्हणतात आम्हाला तर वाटलं होतं की हा प्लॉट हा विहीर आहे बर आणि असं लवण आहे. हा तर रात्रीची चुकून मोटर चालू राहिली होती बर तर हे पूर्ण शेंड्याबरोबर पाण्यात बुडलं होतं. पूर्ण ह्याच्यामध्ये हा म्हणजे लहान असताना हा. असं 2 वेळा घडलं. बर एकदा चुकून रात्रीची मोटर चालू राहिल्यामुळे जे बुडलं होतं हा 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 तसं आम्ही पाणी काढून गेलं आणि एकदा इथं एक आम्ही वाल चालू केला होता हा आणि दुसऱ्या शेताला माहिती येत नाही त्या आपल्याला पांजरा भेटला पूर्ण पाण्यातच गेलं होतं. अरे बापरे तर आम्हाला ते टिकल असं वाटलंच नाही. परंतु काहीच फरक नाही झाला. बघू शकतो तुम्ही काय फरक वाटतो. काहीच नाही काहीच तर नाही. हा जो पीस आहे ना एवढा पीस हा. पूर्ण पाण्यात असं पाणी भरून होतं त्याच्यात 2 वेळा असं झालं म्हणजे चालू पिकात. विचार करा लोकांकडे आज जर पाऊस झाला सर पाऊस तर पावसामुळं शेती खराब होते आणि तुमच्याकडे पाणी जास्त झालं तरी कुठले साईड इफेक्ट नाही झाला. म्हणजे वैदिकने हे दाखवून दिलं की तुमचं जर संकट आलं तर वैदिक स्वतःकडे घेतं ते. वैदिक तुम्हाला इफेक्ट करून देत नाहीये. बघा माती ताकदवाद असेल तर त्या पाण्याचा सकारात्मक फायदा होणार आहे पण माती निकस असेल तर तुमचं तेच पाणी विष म्हणून कामाला येणार आहे. बरोबर. काय सांगाल जर असे जे शेतकरी आहेत सगळे अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल? लोकांनी डोळं दाखवून वैदिक वापरलाच पाहिजे. बर 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 आणि माझं जर असं मत आहे, जे शेतकरी आहेत हा 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 जर तुम्हाला ते परवडत नाही असं तुमचं मत असेल हा तुम्हाला स्वतःला जेवढं लागतंय तेवढं त्यांनी निश्चित करायला पाहिजे. म्हणजे गुंटा 2 गुंट तरी करायला पाहिजे. स्वतःसाठी तर निश्चित करायला पाहिजे. त्या बात आहे. म्हणजे एकदा स्वतःहून करून पहा. स्वतःसाठी तुम्ही लोकांना जे हे करताय विष आपण जे रासायनिक विष खायला घालतोय बरोबर स्वतःसाठी जर तुम्ही हे का तुम्ही स्वतः शेतकरी आहात स्वतःसाठी जर ऑर्गॅनिक तयार करून खा ना तुम्ही. क्या बात सर यांचं वैशिष्ट्य असं हा. आहे की ठोक माल आहे देतच नाहीत कुणाला. हा 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 यांचा उद्देश हा आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑर्गॅनिक गेलं पाहिजे. अगदी बरोबर अगदी आपलं जे वैदिक आहे हे जास्तीत जास्त समजा एकाच व्यापाऱ्याने 50 किलो घेतलं तर ते व्यापारामार्फत एकाच मालकाला जाईल. अगदी तसं बरोबर. हे विभागून देतात. क्या बात गेल्या वर्षी मी काय केलं ग्रुपला असं स्टेटस तोडा असेल तर टाकायचो हा सगळं जागेवर बुकवायचं. या वर्षीचा माल थोडा आपला कमी असल्यामुळे मी ते तो प्रकारच केला नाही. तो डायरेक्ट आता शेतकरी शेतकरी घेऊन जाणार. नाराज होतात ना. शेतकऱ्यांना समजा तुम्ही कॉल केला तुम्ही मला कॉल केला हा आणि तुम्ही जर हे केलं हा तर तुम्हाला तेवढी पुढचं करू शकत नाही ना. अगदी बरोबर अगदी बरोबर. म्हणजे मालाची मागणी एवढी आहे हो, मागणी. त्याच्यामध्ये. क्या बात आहे. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं इथं? आमचे मित्र दत्तात्रय कोलते म्हणून. ओके सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचा परिचय आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार मी दत्तात्रय कोलते सासवड येथे आपलं शेतकरी सेवा केंद्र आहे. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला भेटून एवढा आनंद झाला. एवढं वैदिकचं आम्हाला खायला पण भेटलं याच्यामध्ये आणि एवढं सुंदर तुम्ही पीक आणलंय वाटाण्याचं. मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जेवढे पण शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी एकदा 5 वर्ष ज्यांनी वापरले अशा शेतकरी आज तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष शेतकरी वापरणार अशा लोक शेतकऱ्यांची मुलाखत सांगा. तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे 5 वर्षापासून वापरलेले शेतकरी आहेत आणि दरवर्षी तुम्ही कशाला तरी वापरतायत. ताई नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वैशाली दिनेश झेंडे दिवेगाव. ओके आता हा सगळा प्लॉट तुमचा आहे हां बरोबर ना? आता तुम्ही हा जे वाटाणा तोडताय त्याच्यामध्ये किती दिवस झालं तोडताय? आम्ही 2 दिवस झालं तोडतोय आता. किती बाया तोडताय? आम्ही काल 4 आज 3-7 जणी तोडतोय. 7 जण तोडताय. हम्म. आज जर पाहायला गेलं तुम्ही हा जो तुम्ही प्लॉट पाहताय त्याच्यामध्ये हा जो तुम्ही सगळं तोडलंय त्याच्यामध्ये काय वाटतंय? तुम्ही तर सांगितलं की मग अशी की तुम्हाला प्लॉटच उरकत नाहीये तोडायला. हा ते तर आहेच ना. मालच एवढा आहे तर उरकणारच नाही ना असं झालंय. हा 2 दिवस झाला आम्ही तोडतोय. एवढा माल आहे की आम्हाला जागेवरती बसल्या जागेच गमायला भरतय गती गमायला भरतय हे पण कळाना झालंय. हा का? म्हणजे जवळजवळ मी तर ऐकलं की ह्याच्यामध्ये 200-300 सहज असा माल निघतोय त्याच्यामध्ये आणि मार्केटमध्ये शेतकरी पण इथे येऊन तुमच्याकडून माल घेऊन जातात. हो नेतात ना. काय वाटतं हे सगळं जे तुम्ही तोडताय त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी काय वाटते? तुम्ही स्वतः बी खाऊन पाहिलं असेल हे सगळं. हा भाजी केली घरी केले की काय वाटतं सगळं भाजी केल्यानंतर त्याची गोडी? चांगला गोड वाटा नाही. अच्छा बर.
आणि मावशी पण तोडतात तुमच्या बरोबर. मावशी नमस्ते. हो, तुम्ही नमस्ते, नमस्ते. कालपासून तोडताय तुम्ही? हो कालपासून आम्ही तोडतोय. काय तुम्ही तोडता तोडता खाताय पण असं? हो खातोय, कारण गोडीच एवढी आहे ना वाटाण्याची की खाऊशी बी वाटतंय. तोडायला पण इतका मूड चालतोय ना की कारण टपच एकदम जाग्यावरच भरतोय जागेवर आणि असं कळे ना पण, आणि काही त्रास पण वाटत नाही का आपण वाकून तोडलं की कंबर वगैरे दुखती बरोबर. की ते पण नाही. म्हणजे मी आल्याच म्हणलं, माझी बहीण आहे हा हा हा. तर तिला म्हणलं अगं असं वाटलंच नाही की कंबर नाही का वाकून तोडलं की कंबर दुखली की काय वाटलंच नाही. काहीच एवढं वाटलं की ते टप जाग्यावर भरले ना, त्यामुळे कामाचा पण असा शीन नाही आला. खरं आहे आणि ते विशेष म्हणजे सांगतोय. हे इतकं पौष्टिक आहे, तुम्ही एक जरी खाल्लं ना तर तुम्हाला त्रास नाही होत बघा ना, आहे का नाही. आणि बरेच वेळा बघितलं असेल तुम्ही की हे कडवट लागतं बघा, कधी कधी कडवट हो, आहे लागतं, ना. परंतु ह्याची गुढी काय वाटतं? गुढी कशी आहे? खूपच छान. म्हणजे भाजी पण इतकी गोड होती ना, हा आणि केली ना घरी तरी मुलं पण आवडीने खात्यात. बर आणि हे वाटाणा भात वगैरे पण एकदम टेस्ट बर बर बर. खूपच छान होते. क्या बात आहे, क्या बात आहे, टेस्ट. क्या बात आहे. आणि माझे मिस्टर तर आहे ना आवडीने ना शेंगा इतके म्हणजे मला म्हणतात आवर्जून की तू घेऊन घेऊन ये शेंगा खायला, मला घेऊन ये. क्या बात आहे, क्या हा, बात आहे. त्यामुळे म्हणजे त्यांना इतक्या आवडलेत ना शेंगा, त्यांनी त्यांच्या कंपनीत पण सरांना दिलाय. क्या बात हा, आहे. म्हणजे आम्ही सुद्धा आलोय ना, आमचा मोह नाही आवरत याच्यामध्ये. हा? काय वाटतं मावशी, तुम्हाला काय सांग, काय वाटतं हे सगळं? आम्हाला काय छान वाटतंय की सांगा, रोज आम्ही तोडतोय, आता 2 दिवस झाले ना, हा 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 ते हा. काहीच वाटत नाही आम्हाला. शीन हा असा भागच येत नाही. असं आहे का नाही? हा. आणि एवढी गुढी आणि एवढी टेस्ट, लय टेस्ट बरोबर आहे का नाही? मॅडम मला असं विचारायचंय, सरांनी जो निर्णय घेतला, याला काहीतरी खत टाकत होते वैदिकचं, तुम्ही 5 वर्ष झालं वापरतात, काय वाटतं हे जे सगळं टाकतात ते, त्यांनी हे जे सगळं पीक बघतोय, आनंद वाटतोय, काय वाटतं त्याबद्दल? चांगलंच वाटतंय, कारण हे खत आम्ही जेव्हापासून वापरायला लागलो ना हा हा. तर खूपच फरक आहे. म्हणजे त्याच्यापासून क्या बात आहे, क्या बात. मालामध्ये तर भरपूर वाढ आहे. आणि ती क्वालिटी मिळते आणि सगळ्यात महत्वाचा आनंद मिळतोय हा. क्या आणि बात, क्या व्यापारी आमच्या म्हणजे शेतात यायला लागला त्याच्यामुळं. त्याच्यामुळं. क्या बात आहे. काय सांगाल ज्या महिला आहेत अशा ज्यांना शेती करायची, तुम्ही तुमचा अनुभव काय सांगाल, जे सरांनी जे निर्णय घेतला आणि हे जे खत वापरलं सॉइल टेक्नॉलॉजी वैदिक, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सगळ्यांना? चांगलंच आहे, सगळ्यांनी उलट वापरावं आम्ही तर म्हणतो. क्या बात आहे. एकदा वापरून पाहायला हरकत नाही. एकदम सांगतो उलट आम्ही की तुम्ही पण हे वापरा म्हणून. अच्छा, म्हणजे तुम्हीच प्रचार करता. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण आम्ही वापरलंय त्यामुळे आम्हाला बी अनुभव आलाय ना तेवढा त्याचा. बरोबर बरोबर. आणि एवढा कमी क्षेत्रामध्ये एवढा माल निघतोय, हा. हेच विशेष आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही? खूप खूप धन्यवाद, थँक्यू.